आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार। फसवणूक खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची उलट तपासणी होण्याची शक्यता। मालवणमधील पुतळ्याच्या बांधकामाची पाहणी कोणी केली? पुतळा दुर्घटना प्रकरणी हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा। सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश। महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता बीएमसी कडून नागरी सेवा सुविधा उपलब्ध। परिसरात स्वच्छता आरोग्यासह सुरक्षेची विशेष खबरदारी। पेंगन चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता। पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। राज्यात थंडीचा पारा घसरला। पहाटेचं तापमान सरासरीपेक्षा 5 डिग्रीने अधिक। नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू। आजपासून 19 तारखेपर्यंत मनाई आदेश। कायदा सुव्यवस्थेसाठी 15 दिवसांसाठी मनाई आदेश लागू। प्रियंका गांधींनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याचं प्रियंका गांधींचं आवाहन। शक्य तेवढी मदत करू, गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन। महाविद्यालय स्तरावरील शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ। अद्यापही 6762 अर्ज प्रलंबित। आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या प्रत्येकी 2 महाविद्यालयांना मान्यता। आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष शिथिल केल्यामुळे अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या।